शिंत्रे. जर वर्गातल्या खोड्या म्हटलं तर फक्त आमची नावं पहिली यायची आणि सगळ्यात जास्त मार खाणाऱ्यांमध्ये आम्ही असायचो. बघा सरांनी एकदा पोपट काढला होता शाळेमध्ये फळ्यावर आणि तो पोपट काढल्यानंतर त्या पोपटाला डोळा सरांनी दिला नव्हता. जसा सरांनी पोपट काढला तसा आम्ही काढला. परंतु सरांनी जेव्हा प्रत्येकाच्या वया चेक करायला सुरुवात केली, निलेशकडे गेले का काय तुझ्या वहीवर पोपटाला डोळा नाही, फटका नेताजीला फटका. नेताजीचं नाव काय घेतलं, जरी तो आज आला नाही तो आपला आहे. जे आले नाही त्यांनाही विसरून नकाही सर्वांना या स्टेजवर मी एकच विनंती करेल, कारण ते आपले कधी आडी अडचणी येतात. परंतु जेव्हा त्या पूर्ण वर्गाला मारलं, मला मारल्यानंतर अशोक म्हणतो सर तुम्ही डोळा काढला नाही म्हटलं का रे आधी सांगायचं. आणि दुसरा जो किस्सा आहे, पहिले आपल्याला शाळेमध्ये असताना इंजेक्शन द्यायला यायचे. इंजेक्शन द्यायला आल्यानंतर मी हनुमान एका बेंचवर होतो, शालिग्राम आणि अशोक शिंत्रे हे एका बेंचवर होते. आणि एका बेंचवर असल्यानंतर शालिग्रामने इंजेक्शन घेतलं होतं, तो कापूस घेऊन असा चोळत होता आणि पहिले या खिडक्याचे निलेशने वर्णन केलं, त्या शाळेत होतं तिथून खिडक्यातून उडी मारण्यात होती. शालिग्रामने उडी मारली आणि परत इकडून आला. तिकडून आल्यानंतर चकोर सरांना सांगितलं, चकोर सर शालिग्रामने इंजेक्शन घेतलं नाही. आणि तेव्हा म्हणजे त्यांनी जे केलं ना, कारण काही आणखी मोठेपण तया यातना कठीण. आज आपण त्यांचे गुणगौरव गातोय, त्यासाठी त्यांचं जे बलिदान आहे, जाळूनी संसार बैसू अंगणी, अशा पद्धतीचं जे संतांनी केलं तेच आपल्या गुरुजनांनी केलं. आणि जेव्हा शालिग्रामला परत इंजेक्शन दिलं, डबल इंजेक्शन दिलं, त्यावेळेस मी अशोक म्हणलं अरे अशोक असं करायचं नाही रे, तुम्हाला नाही नाव घेतो. म्हणजे ज्या काही गोष्टी असतात अशोक आणि रामनाथ हे सगळ्यात खोडकर. परंतु आज जे काही मी बोलतो, माझी भरपूर प्रवचनं चकोर सर आहे, पगार सर आहे, कातड सर आहे, परत सानप सर आहे, या सर्वांनी जवळ प्रवचनं ऐकलेली. पण हे जरी मी किती बोलत असतो तर साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. या न्यायाप्रमाणे आज जे काही शब्द माझ्या तोंडातून निघाले ते माझ्या गुरूंनी मला जे दिलेलं हनुमानी रत्न आहे, ते रत्न मी फक्त स्वीकारले, एका टोपलीमध्ये घेतले. हनुमानने सांगितलं परिस्थिती जशी हनुमानची त्याच्याही पेक्षा वेळगुजरी माझी. मी काही वर्षे वेळगाव, काही वर्षे धुळ, माझी अजूनही वेळ चालूच आहे. परंतु तुम्हाला एक सांगू का, जो संकटामध्ये टिकतो ना त्याचंच नाव झाल्याशिवाय राहत नाही. आज आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना आठवतो 750 वर्ष झाले, तुकाराम महाराजांना आठवतो 450 वर्ष झाले. त्याचं कारण आहे आज आमच्या गुरुजनांची आम्हाला 31 वर्षानंतर आठवण झाली. तुम्ही सगळे माझे मित्र मैत्रिणी याची 31 वर्षानंतर आठवण झाली. मी स्वातीताईला संदीपला एकच बोललो, ऋषी भाऊंनी तुम्ही गेट टुगेदरची तारीख कोणती ठरवा, तुम्ही 32 म्हणले तरी आम्हाला मान्य आहे. त्याचं कारण आहे की काही उत्सुकता जी आहे ती 31 वर्षाची उत्सुकता आहे. आणि या उत्सुकतेपोटी आम्ही एकमेकाला सहकार्य केलं, कारण बोलण्यासारखं भरपूरच आहे. मी कितीही बोलू शकतो, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि स्वातीताई, संजय भाऊ असेल, निलेश असेल, नेताजी जरी अनपेक्षा असेल तर नेताजी, संतोष निकम या सर्वांनी, आणि दिवंगत गेलेल्या माझ्या ज्या मैत्रिणी त्या नाही, जे मित्र नाही तर ज्यांनी आम्हाला साथ सोडून जायला नव्हतं पाहिजे, त्यातले त्यात आमचे प्रकाश भाऊ कुठे. जेव्हा त्या मुलाचे आले, मी झाडत होतो, मी ते मोठ्याने लावून दिला. परंतु मला